नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील पात्र लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। फायनली नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शासनाकडून जमा झालेला आहे। आता पैसे कुणाकुणाला आले आहेत त्यांनी कमेंट करायचे आहे आणि ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांनी काय करायचं आहे हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून देखील ठेवायचं आहे, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया महत्त्वपूर्ण अपडेट। संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, नोव्हेंबरचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे। तर या ठिकाणी स्क्रीनवर मी तुम्हाला काही स्क्रीनशॉट दाखवणार आहे, ज्यामध्ये लाभार्थ्यांना जे पैसे जमा झालेले आहेत त्या संदर्भातले स्क्रीनशॉट माहिती आपण पाहत आहोत। तर हे जे लाभार्थी आहेत त्यांना 2,500 रुपये जमा झालेले आहेत। पहा, ये दिव्यांग बांधव असणार आणि यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो नोव्हेंबरचा हप्ता आहे तो रुपये 2,500 म्हणजेच 2,500 रुपये जमा झालेला आहे। त्याचबरोबर दुसऱ्या स्क्रीनशॉटमध्ये देखील 2,500चा हप्ता जमा झालेला इथं तुम्हाला दिसत आहे। आणि आणखीन एक स्क्रीनशॉट आहे ज्यामध्ये 2,500 रुपये इथं अवेलेबल म्हणजे क्रेडिट झालेले आहेत, म्हणजेच हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे। तर अतिशय आनंदाची बातमी आहे, खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। पहा, ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी 2,500 रुपये न मिळालेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष करून महत्त्वाची माहिती असणार आहे। सगळ्यात प्रथम तर तुमचं अभिनंदन, तुम्हाला पैसे जमा झालेले आहेत। खूप दिवस वाट पाहिली आपण या हप्त्याची आणि फायनली हा हप्ता आता जमा झालेला आहे। पण एक महत्त्वाची माहिती पहा, या महिन्यात सुद्धा दिव्यांग बांधवांना 2,500च्या ऐवजी काही दिव्यांग बांधवांना फक्त आणि फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत। तर त्या दिव्यांग बांधवांनी काय करायचं आहे, तुमचे कागदपत्र जरी तुम्ही तहसील कार्यालयामध्ये दिले असले, UDID कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, तुम्ही म्हणाल आम्ही हे सगळं दिलेलं आहे पण आम्हाला 2,500 जमा झाले नाहीत, फक्त 1,500 रुपये जमा झालेले आहेत। मागच्या महिन्यात सुद्धा फक्त 1,500 रुपये जमा झालेले होते। तर आता तुमच्यासाठी महत्त्वाची सूचना म्हणजे तुम्हाला तातडीने ताबडतोब तुमची KYC करून घ्यायची आहे। KYC केली तरच आणि तरच पैसे तुम्हाला वाढीव अनुदानाचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे, म्हणजे 2,500चा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणार आहे वाढीव अनुदानासोबत। आता या महिन्यात तुम्हाला जर 1,500 रुपये आले असतील तर तुमचे मागच्या महिन्यातले 1,000 आणि या महिन्यातले 1,000 रुपये अशा पद्धतीचं जे थकीत अनुदान आहे ते शासनाकडे जमा आहे। आणि हे तुम्हाला कधी मिळेल तर ज्यावेळेस तुम्ही KYC कराल त्याच वेळेस तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता इतर जे दिव्यांग बांधव सोडता इतर जे लाभार्थी आहेत त्यांनी काय करायचं आहे, पहा 2 ते 3 दिवस ही प्रोसेस सुरू असते हप्ता वितरण करण्याची। काही लाभार्थ्यांना लवकर पैसे जमा होतील, काही लाभार्थ्यांना उशिरा पैसे जमा होतील, परंतु तुम्हाला 100% पैसे जमा होतील, कारण प्रोसेस सुरू झालेली आहे। सर्वांना पैसे आता मिळत आहेत आणि तुमची देखील KYC बाकी असेल तर तुम्हाला देखील KYC करायची आहे। मागच्या महिन्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर KYC करून घ्या, जेणेकरून इथं तुमचा जो हप्ता आहे तो जमा होईल। 1,500 रुपयेवाल्यांना KYC करायची गरज नाही। 1,500 रुपये ज्यांना मागच्या महिन्यात जमा झालेले होते, दिव्यांग बांधव सोडता इतर लाभार्थ्यांना, त्यांना KYC सध्या तरी काहीही गरज नाही करायची। परंतु जे दिव्यांग बांधव आहेत ज्यांना 2,500 रुपये मिळणार आहेत पण 1,500 रुपयाचाच हप्ता आलेला आहे त्यांनी मात्र KYC करून घ्यायची आहे, कारण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये या महिन्यात सुद्धा दिव्यांग बांधवांना 2,500च्या ऐवजी 1,500 रुपये जमा झालेले आहेत। तर KYC करून घ्या, 100% पैसे मिळून जातील। इतर लाभार्थ्यांना देखील आज उद्यापर्यंत पैसे मिळतील। आता नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात देखील लवकरच आपल्याला खुशखबर पाहण्यास मिळेल, कारण आता नोव्हेंबरच्या हप्त्याची शासन निर्णयाची आता आपण वाट पाहत आहोत आणि नोव्हेंबरचा हप्ता देखील लवकरच शासन निर्णयाच्या माध्यमातून जाहीर होईल। त्या संदर्भातही आपण माहिती पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर 100% सबस्क्राइब करून ठेवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।